नमस्कार मंडळी, मी अक्षय लाड. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. कारण की मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. आता मी चाललो आहे सिद्धिविनायक दादरला आणि मी खूप म्हणजे वर्षाने चाललो आहे दादरला. सो बघूया, खूप छान ब्लॉग होईल आपला अशी मी आशा बाळगतो. सोबत कोणतरी आहे माझ्या, पण मी त्याला दाखवू शकत नाही. मी एकटाच वसईवरून ट्रेन पकडतो आहे. वसईला आलो आहे मी आता. वसईला बाईक पार्क केली आणि वसईवरून ट्रेन पकडणार. अशा करता आपला पूर्ण प्रवास जो चालू होईल तो दादरपर्यंत असेल. बघूया पुढे बनवून राहा ब्लॉगमध्ये. दादर स्टेशन दुसऱ्याने म्हणजे ऑलमोस्ट झाला असेल एक वर्ष. 1.5 तासाच्या प्रवासानंतर अथांग प्रयत्नानंतर दादर स्टेशनला पोहोचलो आहे. किती किलोमीटर आहे इकडून? प्रॉपर येत आहे. म्हणूनच आपण मुंबईला एकदम मायानगरी बोलतो. सगळ्यांचं पोट भरलं जातं. आता 1 किलोमीटर आपल्या वसईला आपण असतो तर 1 किलोमीटरचे फक्त आपण 20 रुपये दिले असते. तिथे आपण 80 रुपये देतो. ते दादांना पण ॲक्सेप्ट झालं. हां बरोबर. तुम्ही इकडचेच आहात का प्रॉपर? गर्दी नाही आहे, चांगलं झालेलं आहे. आता बघू. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. सर्व काही तुमच्या मोबाईलवर दर्शन करून आलेलं आहे. आजच गुगल प्ले स्टोर किंवा ॲपल ॲप स्टोर वरून रेल्वन डाउनलोड करा आणि अनुभवा सोयीस्कर प्रवासाचा आहे. आता आम्ही चाललेलो आहोत. तुमचा प्रवास रेल्वन सोबत सुलभ आणि स्मार्ट. धन्यवाद. स्पॉट मी कधी बघितला जर नाही, आपल्याला जो मला नेहमी ड्रीम राहिला त्या स्पॉटवर. अर्थातच विषय नाही, या गोष्टीची सूचना उपस्थित वेळी जाम तर आणि मागे, पण आम्ही चाललेलो आहोत बोरोलीचं नॅशनल पार्क. मित्रांनो, आम्ही सिद्धिविनायक करून आता जस्ट चाललो आहोत, आलेलो आहोत नॅशनल पार्कला. मी विसरबोळ आहे. काय परत कशाला काढायचं? हे बघा माझ्या मागे गेट आहे. हे बघा नॅशनल पार्कचं मागचं गेट. आणि आता आम्ही 2 तिकीट काढलेले आहेत. एक आहे प्रवेश फ्री 300 रुपये, 2 पर्सनचे 150 असे, आणि टायगर सफारी चे झाले टोटल 520 रुपये. बघूया. असंच कॅमेरा पकडूया. छान वाटतं. इथून दिसेल तरी आपल्याला.
बेबी आल्यावर उठे उठ उठ बोला तुला बंद केलेलं असणार ते दिसणार आपल्याला झोपलाय तो उठा ना एवढं लांबून बघून बघायला आलोय काय पिसळत असेल काय दिसते हा दिसते ना तुम्हाला हे खेळतात हे खेळतात दोघं कोण खेळते विचारले रे त्यांना कैद करून ठेवलंय रे काय ना रशी आहे का काय नाही छोटं बाळ आहे तो बाळ आहे बाळ आहे बाळ ते मस्त खेळतात दोघांना छोटे छोटे आहेत का ते हे बंगालचे आहेत वाघ छोटे 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 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून निघालोय आणि आता निघून आम्ही ऑटो करून चाललोय गोराई शेट्टी जेवण झालेलं आमचं कडाक्याचं ऊन असताना सुद्धा आम्ही आता निघालो गोराई बोरवली जेट्टी त्या दिशेने तिकडून आम्ही तिकीट बुक करणार आणि जाणार आता पगोडाला जेट्टी आता इथे आम्ही तिकीट काढणार तिकीट काउंटरच्या इथे आणि तिकीट काढून मग जाणार आम्ही जेट्टीमधून प्रवास करून पुढे जेट्टी का ॲक्च्युली मी ते आधी पण गेलेलो तर मग मी तिकीट काढतो आणि मग तुमच्याशी बोलतो गोऱ्या जेट्टीचे आम्ही तिकीट घेतलेले आहेत 2 आणि इथून आम्ही जातो आहे आता गोऱ्या जेट्टीला समोरच गोऱ्या जेट्टी खूप कडाक्याचं ऊन आहे खूप जास्त दाखवतो तुम्हाला ते बघ पावड दिसलं का हे बघा हे पागोड आहे आम्ही इथे जातो बघा बोटीने जावं लागतं पण यासाठी तुम्हाला माहिती आहे का इकडे मागे आहे ना जवळ आपला जेटीच्या पागोड्याच्या बाजूला ना वॉटर किंगडम आहे आणि एस्टल रोड जे होतं ना ते बंद झालं लॉकडाऊनलाच बंद झालं ते तर आपण एस्टल रोडला पण जाऊ शकलो असतो पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते नाही जाता येणार कारण की ते बंद पडलं आहे आणि वॉटर किंगडमला जाण्यासाठी आपल्याला सकाळी जावं लागेल सो ते पण होऊ शकत नाही सो आपण फक्त पगोडा करणार आहोत आणि पगोडा करून मग आपण आपापल्या घरी म्हणजे आपला बॅक टू पॅव्हिलियन आपलं ठिकाण वसई विरार तिकडे आपण रिटर्न जाणार आहोत
तुम्ही जर आलात नाही इथे तर तुम्हाला चालावं लागेल थोडं, खूप लांब आहे. आणि बाहेर रोडचा रस्ता तुम्हाला दाखवतो मी, मलाच नाही अजून भेटला आहे. तुम्हाला बाहेर रोडचा रस्ता दाखवतो म्हणजे जेणेकरून आम्ही जाताना आम्ही तिथून जाऊ शकतो. काहीतरी काम चाललं आहे, बांधकाम चाललं आहे, कसलं आहे काय माहिती नाही. जेवढं थोडं झूम करून मी दाखवतो पगोडाला, कसलं आहे काय माहिती नाही पण चाललं आहे काम. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे आलात ना तर तुमच्याकडनं हे लोक आहेत ना रिटर्नचे पण चार्ज करतील, ठीक आहे. कारण की त्यांना माहिती आहे की जाण्याचा वेळ आहे ना, भाईंदर मार्गेसुद्धा आहे बाय रोडने, पण त्यासाठी हे लोक आहेत ना इथे तुम्हाला आधीच ते लोक रिटर्न देतात तिकीट. सिंगल तिकीट ते त्यासाठी देत नाहीत, तर कारण हे आहे. सो तुम्ही शक्यतो तुम्ही रिटर्न सिंगल घ्या. पण एक गोष्ट अजून एक आहे, इथे कुठेच तिकीट काउंटर पण नाही आहे, म्हणून मग तुम्हाला जेणेकरून बस नसेल तर तुम्ही जेटीने परत जाऊ पण शकत नाही, तुम्ही अडकला जाणार. रिटर्न घेऊ की सिंगल घेऊ? सिंगल मे बी देत पण नसतील, मुळात देतच नसतील, पण जाताना विचारेन तिकडे काउंटरला त्या की सिंगल देतात की नाही ते. पण मी तुम्हाला बाय रोडचा रस्ता नक्की दाखवेन. तिकडे बस उभे असतात. भाईंदरवरून ती बस सुटते 319 नंबर, भाईंदर वेस्टवरून. बसचा नंबर आता चेंज पण झाला असेल, माहिती नाही, कारण की मी 2016ला आलेलो इथे आणि टोटली रूट वेगळा आहे. मी इकडून फर्स्ट टाईम होतो ह्या रूटने मी नव्हतो आलेलो. वॉटर किंगडमला गेलो आहे मी, ते एकदम समोरच होतं फॅमिलीसोबत. सो आतून तुम्ही बघा, पागोडा खूप मस्त ठिकाण आहे. ॲक्च्युली मी खूप आधीपासून हा प्लॅन करत होतो की पागोड्याचा ब्लॉग बनवेन, पण मला ते जमलं नाही. आणि पहिल्याच दिवशी मी खूप काही कवर केलं आहे. मुंबई तुम्हाला मी आतून शक्यतो बघेन एंट्री भेटते का मला, कारण की सकाळी एंट्री असते इथे आतमध्ये जायची आणि पासेस अवेलेबल नसतात. Llega algún día, la sangre estalla y caíste en cornisas y el cuerpo tibio no te deja pensar. Si te gustó no niegues con risas, no hay verdad más grande que diga que a buena racha después a remar. Si te quedas no vengas con listas ni con medidas que corten las risas. Este conteo se va a terminar. मिनी पागोडा हे फक्त ह्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, आतमध्ये आहे ना बेसिकली आपण आकर्षण करू शकतो असं, त्यासाठी. आणि हे सोलार ऊर्जेचा वापर केलेला आहे. जिथे आम्ही आता आतमध्ये बसलेलो तिथे पूर्ण भगवान बुद्ध यांची पूर्ण जीवनकथा सांगितली आणि त्याच्यासोबतच त्यांचा जो मार्ग ज्याने ज्याने स्वीकारला आहे ते पुढे कसं प्रसार करतायत त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून. तर त्यासाठी ह्या खालती आतमध्ये एक त्यांनी सेंटर उभा केलं आहे, त्याच्या आतमध्ये सगळं ते व्हिडिओग्राफीमधून दाखवत असतात. म्हणजे आता आम्ही आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तुम्हाला दाखवला असतं मी, पण ते खूप अतिशय छान. म्हणजे तिथे आम्ही 10 मिनटं आकर्षण करत होतो लास्टला. सगळं भगवान बुद्धांची स्टोरी सांगून झाल्यानंतर त्यांची पूर्ण जीवनकथा आणि बौद्धकथा ह्या तुम्ही ग्रंथातून वाचू पण शकता की भगवान बुद्धांचं जे मेन मूळ त्यांनी कार्य जे त्यांच्या लाईफमध्ये काय होतं, त्यांनी लाईफ कशी त्यांची बदलवली, सगळं त्यात डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे खूप छान आहे. आम्ही म्हणजे आम्हाला ते बघत होतो आम्ही कॅमेरा वगैरे, तिने व्हिडिओ पण डिलीट करायला लावलेली. मी आतमध्ये काढली होती व्हिडिओ, पण अनफॉर्च्युनेटली ती व्हिडिओ आपल्याला डिलीट करायला लागली मित्रांनो. सो तुम्ही नक्की या, तुम्ही कुठेही असाल
कुठूनही व्हिडिओ बघत असाल तुम्ही नक्की भेट द्या. आणि तुमच्या नियर बाय पण असतील, जसं काय नवी मुंबईला सुद्धा पागोडा आहे, तिकडे गेलात तरी सुद्धा तुम्हाला हे सेम असंच तिकडे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. सेम पागोडा नवी मुंबईला आहे पण छोटा आहे असं आहे. हा मिनी पागोडा आहे ना, ह्या साईजचा पागोडा तिकडे आहे. ह्याच्या आतून पहिलं काच होती बाहेर, तर आम्ही बघायचो. आता त्या लोकांना आतमध्ये प्रवेश पण दिलेला आहे. आणि पहिलं नॉर्मल लोकांना एंट्री नव्हती, जे साधू लोक आहेत त्या लोकांनाच एंट्री होती, पण आता सगळ्यांना एंट्री केलेली आहे असं. आणि ह्यांच्या माध्यमातूनच आपण आज हे पगोडा उभं राहिलेलं बघतोय. त्यांच्या वाईफचं नाव इलायची देवी, खूप युनिक नाव आहे. आम्ही ऑलमोस्ट पूर्ण प्रदक्षिणा घातली पागोड्याची. अजून काही कलर काम चालू आहे वरती. छान आहे पण सत्यनारायण गोयंका आणि त्यांची वाईफ इलायची देवी गोयंका यांच्या माध्यमातूनच आपण आज हे पागोडा उभं राहिलेलं बघत आहोत. आणि हे फक्त इथेच नाही, ह्या लोकांनी जगभरात, माझ्या आधी तर नाही आहे पण ह्या लोकांनी जगभरात खूप ठिकाणी असे सेंटर उभे केलेले आहेत पगोड्याच्या आतमध्ये. सो मी हा ब्लॉग आहे ना, मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. सिद्धिविनायक मंदिरपासून सुरुवात केलेला ब्लॉग तो खूप मोठा होईल म्हणून मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. सगळ्यांची रजा घेतो. असाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही हजेरी लावाल आणि मी सुद्धा तुम्हाला माझी हजेरी देईन, नक्की देईन. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.